म्हणजे मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल म्हणजेच 8 एप्रिलला अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधीचा महत्त्वाचा करार झाला. या कराराला इस्रायलचीही संमती असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे काही काळासाठी तरी परिस्थिती शांत होईल अशी आशा निर्माण झाली होती. या चर्चेदरम्यान इराणने एक महत्त्वाची अट मांडली होती, ती म्हणजे इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले देखील थांबवावेत. कारण लेबनॉन हा इस्रायलचा शेजारी देश असून तिथं सुरू असलेली कारवाई तणाव आणखी वाढवणारी ठरत होती. मात्र शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच चित्र पूर्णपणे बदललं. इस्रायलनं लेबनॉनवर मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला. अवघ्या 10 मिनिटात 100हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आणि या हल्ल्यांमध्ये 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शस्त्रसंधीचा उद्देशच प्रश्नचिन्हात आला. या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवलाय, तर दुसरीकडे अमेरिकेने मात्र आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलंय की लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्यात कोणतीही ठोस डील झालेलीच नव्हती. म्हणजे शस्त्रसंधीची व्याप्ती आणि अटी याबाबतचे वेगवेगळे अर्थ काढले जात असल्याचं चित्र सध्या दिसतंय. दरम्यान या घडामोडींचा मोठा परिणाम जागतिक स्तरावरही दिसू लागलाय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतलाय, जी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. त्यामुळे केवळ मध्य पूर्वेतच नाही, ते संपूर्ण जगात तणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. म्हणूनच इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केला, मध्य पूर्वेत पुन्हा मोठं युद्ध भडकणार का आणि अमेरिका थांबली असताना इस्रायल मात्र का थांबत नाहीये, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थी करत 8 एप्रिलला दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणली आणि युद्ध थांबवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. या चर्चेनंतर वातावरण काहीसं निवळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. या घडामोडीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करत शस्त्रसंधीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की इराण आणि अमेरिका त्यांच्या मित्र राष्ट्रांसह शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत आणि लेबनॉनसह इतर भागातही ही शस्त्रसंधी तात्काळ लागू झाली आहे. त्यामुळे या घोषणेनंतर परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर लगेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वेगळीच भूमिका मांडली. इस्रायल शस्त्रसंधीला पाठिंबा देईल, पण लेबनॉनवरचे हल्ले सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या कराराबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत अमेरिकेवर दबाव आणला. चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे, ते दिलेल्या आश्वासनाला जागतायत की नाही हे जग पाहत आहे असं त्यांनी म्हणलं. पण या सगळ्या घडामोडीनंतरही परिस्थिती स्थिर राहिली नाही. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातच इस्रायलने इराणच्या मित्र राष्ट्रावर हल्ला चढवला आणि त्यामुळे पुन्हा एकदा तणाव उफाळून आला. खरं तर इस्रायल आणि लेबनॉन हे शेजारी देश असून इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे. शस्त्रसंधीची घोषणा होताच इस्रायलची लढाऊ विमानं लेबनॉनची राजधानी बेरूतच्या आकाशात दिसू लागली आणि परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली. शस्त्रसंधीच्या निर्णयाविरोधात इस्रायलमधल्या जनतेतही मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळतोय. यामागचं एक मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या या करारात इस्रायलला दुय्यम स्थान दिलं गेलं अशी भावना तिथे निर्माण झाली आहे. त्यातच या वर्षाच्या शेवटी इस्रायलमध्ये निवडणुका होणार असल्यामुळं राजकीय दबावही वाढलाय. यासोबतच इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष काही नवीन नाहीये. गेल्या 5 दशकांपासून या दोन देशांमध्ये सतत तणाव आणि चकमकी सुरू आहे. याची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेतली तर हिजबुल्ला ही लेबनॉनमधली इस्रायल विरोधात सक्रिय असलेली प्रभावी संघटना मानली जाते. 1980च्या दशकात परिस्थिती वेगाने बदलू लागली होती. त्या काळात पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन्स म्हणजे PLO लेबनॉनच्या दक्षिण भागातून म्हणजे इस्रायलच्या सीमेच्या अगदी जवळून हल्ल्यांचे कट रचत असल्याचा संशय इस्रायलला होता. याला प्रत्युत्तर म्हणून 1982 मध्ये इस्रायलने लेबनॉन युद्ध छेडत दक्षिण लेबनॉनचा भाग आपल्या ताब्यात घेतला आणि तब्बल 18 वर्षे तो त्यांच्या नियंत्रणाखाली राहिला. याच काळात इस्रायल विरोधात लढण्यासाठी इराणच्या मदतीने हिजबुल्ला या संघटनेचा उदय झाला. पुढे 2000 साली इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतली आणि हिजबुल्लाने याला इस्रायल विरोधातील मोठा विजय म्हणून सादर केलं. पण तणाव इथंच थांबला नाही. 2006 मध्ये पुन्हा एकदा इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये मोठं युद्ध भडकलं, ज्याला 2006चं लेबनॉन युद्ध म्हणून ओळखलं जातं. हिजबुल्लाने इस्रायली सैनिकांवर हल्ला करून काहींना ठार केलं आणि दोघांना बंदी बनवलं. यातूनच 34 दिवस चाललेल्या 2006च्या लेबनॉन युद्धाची ठिणगी पडली. या संघर्षात लेबनॉनमध्ये जवळपास 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर इस्रायललाही 150हून अधिक नागरिक गमावे लागले. या युद्धानंतर इस्रायलमध्ये मोठा संताप उसळला आणि तयारीशिवाय हल्ला केल्याची टीका सरकारवर झाली. पुढील काळातही हा संघर्ष विविध टप्प्यांवर सुरूच राहिला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. त्यानंतर इस्रायलने हिजबुल्लाचे दीर्घकाळ प्रमुख राहिलेले हसन नसरल्ला यांना ठार केल्याचा दावा केला. तसंच संघटनेतील अनेक वरिष्ठ कमांडर्सवर कारवाई केली. 2024 मध्ये अमेरिका आणि फ्रान्सने मध्यस्थी करत तणाव काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला.
पण 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांची हत्या केल्याच्या घटनेनंतर परिस्थिती पुन्हा भडकली. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट हल्ले केले आणि तेव्हापासून हा संघर्ष सततच पेटलेला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे मजबूत जाळे असल्यामुळे इस्रायलच्या सीमेलगतून हल्ला करणं त्यांना सोपं जातं. त्यामुळेच इस्रायल लेबनॉन सीमेवर कायमच तणाव आणि चकमकींचं वातावरण पाहायला मिळतं. आता एका बाजूला अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानं तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दुसऱ्या बाजूला इस्रायल मात्र आपली आक्रमक भूमिका कायम ठेवताना दिसतोय. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी 24 मार्चला स्पष्ट संकेत दिले होते की इस्रायल दक्षिण लेबनॉन मधली लितानी नदी पर्यंतचा सुमारे 30 किलोमीटरचा भाग ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा भाग दक्षिण लेबनॉनचा आहे आणि इथेच हिजबुल्ला सर्वाधिक सक्रिय आहे. दरम्यान लेबनॉन सरकारने परिस्थिती निवळण्यासाठी इस्रायलला चर्चेचं आमंत्रण दिलं होतं, पण इस्रायलनं ते थेट फेटाळून लावलं. याआधी झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार लेबनॉन सरकारने आपल्या भूमीतून हिजबुल्लाला निशस्त्र करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही असा आरोप इस्रायल करत आहे. त्यामुळेच आता आम्ही आमचं काम सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका इस्रायलनं घेतली आहे. दरम्यान इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्याचा युरोपमधील अनेक देशांनी निषेध केलाय. फ्रान्स, इटली आणि स्पेन यांनी या कारवाईवर टीका करत तणाव वाढू नये यासाठी संयम राखण्याचं आवाहन केलंय. दरम्यान इस्रायलने लेबनॉनमध्ये इराणच्या हिजबुल्ला मिलिटंट्स ग्रुपवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणने बुधवारी 8 एप्रिलला हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. अमेरिकेने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जलमार्ग तातडीने खुला करण्याची मागणी इराणकडे केली आहे. लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात झालेला युद्धविराम करार टिकणार की नाही याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही खूपच तणावपूर्ण आहे. या सर्व घडामोडी दाखवतात की युद्धविरामाचा परिणाम पूर्णपणे स्थिर होणं अवघड आहे, कारण विविध देशांकडे या कराराची वेगळी वेगळी व्याख्या आणि राजकीय उद्दिष्ट आहेत. इस्रायलने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे, तर अमेरिका आणि इराणच्या मध्यस्थीवर आधारित कराराच्या अंमलबजावणीवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. एकंदरीत परिस्थिती अजूनही अस्थिर आहे आणि जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. बाकी या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.